सीमेवरची ती रात्र नेहमीपेक्षा अधिक काळोखी होती. आकाशात चंद्र नव्हता. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की बर्फाचे कण बंदुकीच्या गोळ्यांसारखे चेहऱ्यावर आदळत होते. उत्तरेकडील पर्वतरांगांमध्ये असलेल्या अग्निदुर्ग या लष्करी चौकीवर भारतीय सैन्याचे 25 जवान तैनात होते. त्यांचं काम साधं होतं, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखणे. पण त्या रात्री त्यांना कल्पनाही नव्हती की पहाटेपर्यंत त्या चौकीवर फक्त एकच सैनिक जिवंत उरणार होता. कॅप्टन ईशान राठौर आपल्या दुर्बिणीतून समोरच्या काळोखाकडे पाहत होता. त्याच्या बाजूला मेजर वेदांत शिरसाट नकाशावर काही खुणा करत होते. कॅप्टन, मागच्या 2 तासात हालचाल दिसली का? मेजरांनी विचारलं. नाही सर, पण काहीतरी बरोबर नाहीये. एवढी शांतता येथे कधीच नसते, ईशानने उत्तर दिलं. तेवढ्यात वायरलेसवर आवाज आला. अग्निदुर्ग सावधान, शत्रूच्या तुकडीची हालचाल संभाव्य, संख्या अज्ञात. काही क्षणातच चौकीवरील सर्व दिवे बंद करण्यात आले. सैनिकांनी आपापल्या जागा घेतल्या. नाईक प्रणव मोहितेने मशीनगन सज्ज केली. हवालदार रुद्रेश पाटीलने दारुगोळ्याच्या पेट्या तपासल्या. जवान अरुणेश, समीराज, तुषारिक आणि इतर सैनिक खंदकात पसरले. अचानक समोरच्या डोंगरावर एक प्रकाश किरण चमकला. त्यानंतर गोळीबाराचा प्रचंड आवाज झाला. पहिली गोळी चौकीच्या लोखंडी भिंतीवर आदळली. दुसरीने पहाऱ्यावर असलेल्या सैनिकाला खाली पाडलं. सगळे खाली. ईशान ओरडला. क्षणार्धात अंधार गोळीबाराने फाटून निघाला. शत्रूने चौकीला 3 बाजूंनी घेरलं होतं. भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. मशीनगनच्या फैरींनी पर्वत दणाणून गेले. पण शत्रूची संख्या अपेक्षेपेक्षा खूपच जास्त होती. काही सैनिकांनी वायरलेसद्वारे मदत मागण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क तुटला. सर, मुख्य रेडिओ काम करत नाही, सिग्नल ऑपरेटर निहालने ओरडत सांगितलं. मेजर वेदांतने परिस्थितीचा अंदाज घेतला. आपल्याला मदत मिळायला किमान 6 तास लागतील. तोपर्यंत चौकी टिकवायची आहे. आणि जर टिकली नाही तर? ईशानने विचारलं. मेजर हसले. मग शेवटच्या गोळीपर्यंत लढायचं. पुढच्या तासाभरात परिस्थिती आणखी गंभीर झाली. शत्रूने चौकीच्या मागील उतारावरूनही हल्ला केला. एक स्फोट झाला आणि दारुगोळ्याच्या साठ्याचा काही भाग उडाला. अनेक जवान जखमी झाले. ईशान स्वतः खंदकातून धावत सैनिकांना दिशा देत होता. त्याचवेळी मेजर वेदांत गंभीर जखमी झाले. ईशान त्यांच्याजवळ धावत गेला. सर, मेजरांनी त्यांचा हात पकडला. ईशान, ऐक, जर चौकी पडली तर खाली असलेल्या गावचा रस्ता मोकळा होईल. शत्रूला तो रस्ता मिळू देऊ नकोस. पण सर, आपण सगळे मिळून. नाही, आदेश आहे. काही झालं तरी हा मार्ग बंद ठेव. काही क्षणांनी मेजर वेदांत यांनी डोळे मिटले. ईशानच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याने स्वतःला सावरलं. रात्रीचे 3 वाजले होते. चौकीतील सैनिकांची संख्या आता निम्म्याहून कमी झाली होती. गोळ्या मर्यादित होत्या. बाहेर शत्रूच्या सैनिकांची पावलं जवळ येत होती. नाईक प्रणवने ईशानकडे पाहून विचारलं. कॅप्टन, शेवटचा हल्ला करायचा का? ईशानने मान हलवली. नाही, आपण माघार घेणार नाही, पण त्यांना आतही येऊ देणार नाही. सैनिकांनी शेवटची संरक्षण रेषा तयार केली. काही मिनिटांनी शत्रूचा हल्ला पुन्हा सुरू झाला. एकामागोमाग एक जवान पडत गेले. प्रणवच्या मशीनगनमधून शेवटची फैर निघाली आणि तोही जखमी होऊन खाली कोसळला. ईशानने त्याला उचलण्याचा प्रयत्न केला, पण प्रणवने हातानेच थांबवलं. मला सोडा कॅप्टन, चौकी वाचवा. पहाटेच्या आधीच चौकीतील जवळजवळ सर्व सैनिक शहीद झाले. ईशानच्या हातात फक्त काही गोळ्या उरल्या होत्या. वायरलेस पूर्णपणे बंद होता. बाहेर शत्रूची तुकडी चौकीच्या अगदी जवळ आली होती. ईशानने मेजर वेदांतचा नकाशा उचलला आणि त्यावर नजर टाकली. त्याला अचानक एक जुना बोगदा दिसला. तो बोगदा चौकीच्या मागून खाली गावाकडे जात होता. त्याने स्वतःशीच म्हटलं, हीच शेवटची संधी आहे. त्याने चौकीतील स्फोटके एका ठिकाणी जमा केली. मग मेजरांचा संदेश आठवला. हा मार्ग बंद ठेव. ईशानने बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ स्फोटकं बसवली. बाहेर शत्रू चौकीत घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्याने वायरलेस उचलला. आश्चर्य म्हणजे त्यातून क्षीण आवाज ऐकू आला. अग्निदुर्ग, प्रतिसाद द्या.
ईशानने उत्तर दिलं, येथे कॅप्टन ईशान राठोड. काही क्षण शांतता होती. मग आवाज आला, तुमची स्थिती. ईशानने बाहेर पाहिलं. त्याच्या सभोवताली पडलेले साथीदार दिसत होते. मी एकटाच उरलो आहे. त्या क्षणी त्याला समजलं, ही केवळ लढाई नव्हती, ही त्याच्या सैनिक म्हणून असलेल्या अस्तित्वाची शेवटची परीक्षा होती. ईशानने वायरलेसवर शांत आवाजात सांगितलं, अग्निदुर्ग अजून शत्रूच्या ताब्यात गेलेला नाही, पण माझ्याकडे फार कमी वेळ आहे. समोरून आदेश आला, कॅप्टन मदत पथक मार्गावर आहे. किमान 40 मिनिटं चौकी टिकवा. ईशान काही क्षण गप्प राहिला. 40 मिनिट. त्याच्याकडे गोळ्या मोजक्या होत्या आणि शत्रूंची संख्या प्रचंड होती. पण त्याने उत्तर दिलं, समजलं, मी चौकी सोडणार नाही. त्याने स्वतःला अंधारात लपवलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी बंदुका ठेवल्या. शत्रूने चौकीत प्रवेश केला तेव्हा त्यांना वाटलं की आत अजून अनेक सैनिक आहेत. एका बाजूने गोळीबार झाला, मग दुसऱ्या बाजूने. शत्रू गोंधळला. ईशान सतत जागा बदलत होता. प्रत्येक गोळी विचारपूर्वक वापरत होता. काही वेळाने शत्रूचा कमांडर ओरडला, सगळे मार्ग बंद करा. आत किती सैनिक आहेत ते शोधा. त्याच्या सैनिकांनी चौकीची तपासणी सुरू केली. ईशान एका तुटलेल्या भिंतीमागे लपून त्यांची हालचाल पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर रक्त होतं. श्वास वेगाने चालला होता, पण डोळ्यात भीती नव्हती. अचानक एक शत्रू सैनिक त्याच्याजवळ आला. ईशानने त्याला निशब्दपणे निष्प्रभ केलं आणि त्याची वायरलेस उपकरणं घेतली. त्यातून त्याला शत्रूच्या पुढील योजनेची माहिती मिळाली. ते गावाच्या दिशेने जाणार होते. ईशानच्या लक्षात आलं की जर त्यांनी बोगदा शोधला तर खाली असलेलं गाव धोक्यात येणार होतं. त्याने लगेच निर्णय घेतला. तो बोगद्याकडे धावला. स्फोटकांची जोडणी तपासली. टायमर सुरू करण्यासाठी त्याने हात पुढे केला, पण अचानक मागून गोळी झाडली गेली. गोळी त्याच्या खांद्यावर चाटून गेली. ईशान खाली कोसळला. शत्रूचा कमांडर त्याच्यासमोर उभा होता. तू एकटाच आहेस, त्याने विचारलं. ईशानने काही उत्तर दिलं नाही. कमांडर हसला, तुझं सैन्य तुला सोडून गेलं. ईशान हळूहळू उठला. नाही, तो म्हणाला, माझं सैन्य माझ्या बरोबर आहे. कमांडरने आजूबाजूला पाहिलं. येथे तर कोणीच नाही. ईशानने जमिनीवर पडलेल्या आपल्या साथीदारांकडे पाहिलं. तुम्हाला दिसत नाहीत, कारण सैनिक शरीराने मरतात, कर्तव्याने नाही. हे ऐकून कमांडरने गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, पण ईशानने त्याच्यावर झेप घेतली. दोघांमध्ये झटापट झाली. अखेर ईशानने स्वतःची सुटका केली आणि बोगद्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचला. त्याने स्फोटकांचा टायमर सुरू केला. आता फक्त 2 मिनिटं बाकी होती, पण शत्रूचे अनेक सैनिक त्याच्या मागे येत होते. ईशानने चौकीकडे शेवटची नजर टाकली. तिथे त्याचे सर्व साथीदार पडले होते. त्याने हळू आवाजात म्हटलं, तुमची शपथ मी पूर्ण करतो. त्यानंतर तो बोगद्याबाहेर धावला. मागून प्रचंड स्फोट झाला. संपूर्ण पर्वत हादरला. बोगद्याचा मोठा भाग कोसळला आणि शत्रूचा मार्ग कायमचा बंद झाला. त्याच क्षणी दूरवर हेलिकॉप्टरचा आवाज ऐकू आला. भारतीय सैन्याचं मदत पथक पोहोचलं होतं. सैनिकांनी चौकीभोवतालीचा परिसर ताब्यात घेतला. त्यांना ईशान काही अंतरावर बर्फात पडलेला सापडला. तो गंभीर जखमी होता, पण शुद्धीवर होता. बचाव पथकातील जवानाने त्याला उचलताना विचारलं, कॅप्टन बाकीचे सैनिक कुठे आहेत? ईशानने डोळे मिटले आणि शांतपणे उत्तर दिलं, ते सगळे येथेच आहेत. काही महिन्यांनी अग्निदुर्ग चौकी पुन्हा उभारण्यात आली. चौकीच्या प्रवेशद्वारावर शहीद झालेल्या 25 सैनिकांची नावं सुवर्णाक्षरात कोरली गेली. सर्वात वर एक वाक्य लिहिलं होतं, देशासाठी शेवटपर्यंत उभा राहणारा सैनिक कधीच शेवटचा नसतो. कॅप्टन ईशान राठोड वाचला होता, पण त्या दिवसानंतर त्याने पुन्हा स्वतःला एकटा सैनिक मानलं नाही. कारण त्याला ठाऊक होतं की त्या बर्फाच्छादित पर्वतांमध्ये त्याच्या प्रत्येक पावलासोबत त्याचे 25 साथीदार चालत होते. आणि म्हणूनच अग्निदुर्गच्या इतिहासात त्या रात्रीला एकच नाव मिळालं, शेवटचा सैनिक. पण ज्यांनी ती कथा ऐकली त्यांना माहीत होतं की तो शेवटचा नव्हता. तो त्या 25 शूरवीरांच्या शौर्याचा जिवंत साक्षीदार होता. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून आपलं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल.
भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.